महाभारतमध्ये परत एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या रोड शोवरून राजकारण सुरू झालेलं आहे। प्रचाराकरता गैरसोय करणारा माणूस पहिल्यांदा पाहिल्याची टीका संजय राऊतांनी केली। तर नरेंद्र मोदींचं लक्ष फक्त एका वर्गावर होतं असा आरोप शरद पवारांनी केला। त्यामुळे शरद पवारांकडून गुजराती विरुद्ध मराठी वाद निर्माण केला जातोय का असा प्रश्न निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी मुंबईत रोड शो करत महायुतीचं शक्ती प्रदर्शन केलं। पंतप्रधानांनी केलेल्या या रोड शोला कार्यकर्ते आणि नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता। पण आता या रोड शो वरून विरोधकांनी तोफ डागली आहे। प्रचार सुरळीत व्हावा यासाठी मुंबईकरांची गैरसोय करण्यात आली असा आरोप संजय राऊतांनी केला। तर मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही असा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला आहे। मुंबईत मोठे रस्ते असतानाही त्यांनी फक्त या भागावरच लक्ष केंद्रित केलं, याकडेही शरद पवारांनी लक्ष वेधलं। आणि त्यांनी घेतला सुद्धा कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे। मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांचे तक्रार झाल्या। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे, आचारसंहिता आहे कुठे, कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली। गुजराती बहुल भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली। त्यावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यात आलं। महायुतीचं बळ पाहून विरोधक सैरभैर झाल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली। निवडणुकांमध्ये समाजाचं जातीचं समीकरण आपण कधीही करत नाही। निवडणुकीला सामोरं जाताना एका बाजूला पक्षाची भूमिका, दुसऱ्या बाजूला समोर असणाऱ्या मतदारांना अपील करणं। त्यामुळं याच भागात गेला तर मराठी बहुलच भाग होता म्हणूनच गेला, त्याच भागात नाही गेला तर तिथं इतर समाजाचे लोक होते म्हणूनच नाही गेला। हे कसं जसं रूट जाईल किंवा जसं आखणी केली जाईल त्याच्याबरोबर उलट काहीतरी समोर आणायचं आणि त्याला तसलं वळण द्यायचं। मुंबईत सोमवारी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार शनिवारी संपणार आहे। आता प्रचारासाठी अवघे 2च दिवस उरले आहेत। या पार्श्वभूमीवर शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी मुंबईत प्रचाराचा धडाका उडवून दिलाय। याच पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता। पण त्यावरूनच विरोधकांनी टीका करून राजकारण सुरू केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।